नमस्कार, मी कविता. सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा व्हिडिओ आपला अशा प्रकारे असणार आहे की मी तुम्हाला पानगळा कॅनव्हास पेपरचा वापर करून कसा स्टिच करायचा ते दाखवणार आहे. आणि आपल्याला कॅनव्हास पेपरचा वापर तर करायचा आहे, पण अस्तरचं गळापट्टी आपल्याला लावायची नाही कॅनव्हास पेपरला. आपण नेहमी कसं अस्तरच्या म्हणजे कॅनव्हास पेपरचा आकार आपण जो कट करतो त्याला आपण अस्तरच्या गळापट्टीने कव्हर करतो, तर ते आपण अस्तरची गळापट्टी वापरणार नाही आहोत. मग तो मी कसा स्टिच करणार आहे ते तुम्हाला दाखवते. चला तर मग पहा या व्हिडिओमध्ये पानगळा आपण कसा स्टिच करायचा तो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. हे पहा, हा आहे आपला पानगळा आणि याची उंची आहे 13 इंच. ॲड करून 14 इंचाची उंची घेतलेली आहे. हे पहा, व्यवस्थित असा एकदम प्रॉपर पानगळ्याचा शेप आहे बघा. कट करून घेतलेलं आहे मी आधी. हे पहा, आता ह्याचं तुम्हाला मी चेस्टचं माप सांगणार आहे. चेस्ट म्हणजे छाती आहे 32 इंच आणि पुढे हे शिलाई मार्जिन 1.25 इंच. हे पहा, आणि गळा आहे आपला 10 इंचाचा आणि प्लस करून हे पहा उंची तुम्हाला. आता मी कमरेचं माप टाकते बघा. कमर आहे 29 इंच, तर त्याचा चौथा भाग 7.25 इंच आणि 1 इंच प्लस करून मार्क केलं आहे मी. आणि त्याच्या पुढे 1.25 इंचाची शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. हे पहा, आता आपला हा ब्लाऊज पीसचा कापड जो पाठचा भाग आपण कट करून घेतलेला आहे प्रॉपर पानगळ्याचा शेप देऊन. एकदम प्रॉपर. आता पहा, आता मी घेतला आहे कॅनव्हास पेपर आणि कॅनव्हास पेपर डबल फोल्ड करून त्याच्यावर मी आता अस्तरचा कापड पाठीमागचा भाग असा सारखा व्यवस्थित करून ठेवून घेतला आहे. आता हे कुठेही हलणार नाही पेपर, कॅनव्हास आणि अस्तरचा कापड आपला. तर त्यासाठी मी एक पिन लावून घेतलं आहे तिथे. हे पहा, आता स्केच पेनच्या मदतीने मी आता पानगळ्याचा आकार असा बरोबर मार्क करून घेते, जे तुम्हाला दिसेल. हे पहा, बरोबर कट टू कट असं अस्तरचा जो आकार आहे ना आपला अस्तरच्या कपड्याचा, सेम तसं आखून घेतलं आहे मी, म्हणजे ड्रॉ करून घेतलं आहे. आता पहा, इथं मी पेपर कॅनव्हासला सुद्धा एक पिन लावून घेतलं आहे. आणि आता तुम्हाला मी हा आकार असा डार्क करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पानगळ्याचा शेप. हे पहा, हा झाला आपला पानगळ्याचा शेप. आता त्या आकाराच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला 1.25 इंच, हे पहा 1.25 इंच, 1.25 इंचावर एक मार्क करून असं 1.25 इंच गळ्याच्या आकाराच्या बाहेर आपल्याला मार्क करायचं. असं पहा मी कशी करते मार्क ते. 1.25 इंच बरोबर अंतर सोडून असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जातं. आता परत मी असं डार्क करून तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरोबर 1.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, आता हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता पहा, मी
जो आतल्या बाजूचा जो पानगळ्याचा आकार आहे ना, त्याच्या बाहेरून मी असं 1.5 इंचाचं मार्किंग करून घेते परत. पहा कशासाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपण स्टिच करणार आहोत गळा त्यावेळेस तुम्हाला माहिती पडेल. आता बघा, हा 1.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतले. ते आपल्याला आता व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. ओके, हे पहा आता डार्क करून दाखवते मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर असं स्टेप बाय स्टेप असं सांगितलेलं आहे. एकदम सावकाश तुम्हाला समजेल अशा भाषेत आणि एकदम सोपं असं आहे स्टिचिंग करायला सुद्धा. हे पहा, आता प्रथम मी बाहेरचा आकार जो आहे ना तो कट करून घेते. हे पहा, पण आता एक मिनटं, त्याआधी मी परत कॅनव्हासला मी आतल्या बाजूला एक पिन लावून घेते, म्हणजे आपलं कट करताना एकदम व्यवस्थित असं सेफ कट करता येईल आपल्याला. ओके, हे पहा किती व्यवस्थित असा छान आकार आपला कट झाला. आता पहा, आपण जे 1.5 इंचाचं मार्किंग केलं होतं ना, तिथून आता आपल्याला कट करून घ्यायचे. सावकाश असं कट करून घ्यायचे. 1.5 इंच बरोबर आपलं 1.5 इंचच कट झालं पाहिजे. ते 1.5 इंच म्हणजे आपण शिलाई मार्जिन ठेवतो ना, ते अंतर आपलं 1.5 इंचाचं आहे. तेवढे आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत आपण गळा स्टिच करताना. हे पहा, आता वरती एक्स्ट्राचं मी कट केलं. हे पहा, आता पिन काढून मी तुम्हाला पानगळ्याचा आकार कसा पेपर कॅनव्हासचा कसा आहे ते दाखवणार आहे. आता हा पहा, आता आपला अस्तरचा कापड आहे बॅक पार्ट. आता त्याचा तुम्ही पाहून घ्या पानगळ्याचा आकार किती छान दिसतोय. हे पहा, ओके, बघा आता याप्रमाणे असं तुम्हाला मी ठेवून दाखवलं आहे कॅनव्हासची पट्टी. आता ह्या अस्तरच्या बॅक पार्टवरती आपल्याला कॅनव्हासची पट्टी आहे ना गळ्याची, ती कशी ठेवून जोडायची ते तुम्हाला आता मी सांगते. पहा, ही आहे आपले पानगळ्याचे कॅनव्हास पट्टी. आता पहा, या अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला कॅनव्हासची पट्टी आहे ना गळ्याची, त्याच्यावर ठेवून जोडून घ्यायचं आहे. तर ती कशा पद्धतीने ठेवायची पहा, बरोबर आपण जेवढं 1.5 इंच कट केलं ना कॅनव्हास पट्टी, तेवढा आकार, हे पहा तेवढं अंतर सोडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. तर ते पहा कशा पद्धतीने टाकायचे. हे पहा, हा आपला सेंटर आहे कॅनव्हास पट्टीचा आणि बॅक पार्टचा अस्तरच्या कापडचा. हे पहा, बरोबर 1.5 इंच आतल्या बाजूला सोडून द्यायचे आणि कॅनव्हास पेपरवरती आपल्याला पट्टी जी आहे त्याच्यावर कडेकडेने एकदम शिलाई टाकायची, एकदम कडेवरती. आता आपल्याला ही शिलाई कॅनव्हास पेपरच्या पट्टीवर टाकायची आहे. हळूहळू असं एकदम सावकाश पद्धतीनं टाकून घ्यायचे. एकदम कडेकडेवरती आपल्याला शिलाई टाकायची. कॅनव्हास पट्टी आहे ना आपली गळ्याची पट्टी, त्याच्यावरती. तुम्ही ते 1.5 इंच कॅनव्हास नाही कापलं तरी चालेल, काही हरकत नाही, तुम्हाला जसं जमेल तसं. पण या पद्धतीने जर कट केलं तर आपलं गळापट्टी म्हणजे आपण गळा पलटवतो त्यावेळेस तिथे जाड होत नाही, असं पलटवायला गळा असा सोपा जातो. हे पहा, आता त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याप्रमाणेच आपण शिलाई टाकून घ्यायची.
पाव इंच अस्तर बाहेर सोडून कॅनव्हास पेपरची जी पट्टी आहे त्याच्यावर आपल्याला कडेकडेवरती अशी शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, व्यवस्थित असं दिसतंय तुम्हाला ना. हे पहा, एकदम सोपं आहे, काहीही अवघड नाही. व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. बा कापड आणि कॅनव्हास पट्टी पाव इंच बरोबर अस्तर आपल्या कॅनव्हास पट्टीच्या बाहेर राहिलं पाहिजे. एकदम व्यवस्थित असं कापड बाहेर काढून घ्यायचं अस्तरचं आणि कॅनव्हास पट्टीवरती शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, आता आपली झाली शिलाई टाकून. एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपरचं पट्टी मी कट करून घेतली. आता पहा किती छान असा पानगळ्याचा आकार आला. पहा आता आता काय करायचं आपल्याला, आपलं जे ब्लाऊज पीसचा मागचा भाग आहे ना तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती असं आपण हे ठेवून घ्यायचं आहे अस्तरचा कापड. जो आपण गळा जोडलेला आहे पेपर कॅनव्हासचा तो कापड ब्लाऊज पीसच्या सरळ कापडावर ठेवून घ्यायचा आहे. हे पहा, आणि बरोबर अशी आता आपल्याला शिलाई टाकायची कपड्यावरती कडेकडेवरती. आपला कॅनव्हास पेपरवरती आपल्याला शिलाई जाऊ द्यायची नाही. बरोबर सेंटरपासूनच सुरुवात करायची आपल्याला. पहा, बरोबर सेंटरवरती सुईचं टोक ठेवून असं फिरवून घ्यायचे आणि शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, पेपर कॅनव्हासवर शिलाई जाऊ द्यायची नाही आपली अजिबात सुद्धा. पेपर कॅनव्हासच्या कडेकडेने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, आपल्याला आता शिलाई कॅनव्हास पेपरवरती जाऊ द्यायची नाही. जो अस्तरचा कापड आहे ना त्याच्यावरच टाकायची, पण कुठे कॅनव्हासच्या कडेकडेने एकदम कपड्यावरतीच. हे पहा किती सावकाश सांगितलंय मी तुम्हाला, अगदी स्टेप बाय स्टेप. कुठेही घाई केलेली नाही. तुम्ही सुद्धा घाई करायची नाही जोडताना. एकदम सावकाशच जोडायचा म्हणजे आपला गळा अगदी व्यवस्थित आकार येतो जोडून. आता याचप्रमाणे आपल्याला इकडच्या साईडने सुद्धा तशी शिलाई टाकून घ्यायची अस्तरच्या कपड्यावरती. धागा मी कट करून घेते आता. हे पहा, कापड एकदम व्यवस्थित असं सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला जो खालचा कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा तो सुद्धा त्या अस्तरच्या शिलाईमध्ये आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकायची अस्तरच्या कपड्यावरती. हे पहा, आता आपली बाजू ही पण जोडून झाली एकदम व्यवस्थित. आता आपल्याला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, पण कट्स कुठपर्यंत द्यायचे पहा, आपलं कॅनव्हासची पट्टी आहे ना तिथपर्यंतच. म्हणजे शिलाईला टच होऊ द्यायचं नाही आपल्याला. एकदम शिलाई जवळजवळ हे पहा असं या पद्धतीने जिथे आपला राऊंड शेप आहे ना तिथे असे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे कैचीने. म्हणजे गळ्याचा शेप एकदम छान असा येतो, आहे तसा प्रॉपर असा
आणि गळा आपल्याला पलटवायला सुद्धा सोपं जातं. हे पहा आता दोन्ही बाजूंनी आपले कट्स लावून झालेले आहे. हे पहा आता हे धागे वगैरे आहे ते मी कट करून टाकलेत. हे पहा आता बघा कसा गळा पलटी करायचा. हे पहा असं या पद्धतीने व्यवस्थित असं गोलाकार शेप जिथे आहे, जिथे कोना वगैरे आहे तिथे एकदम असं छान असं आतल्या बाजूने बोटाच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित असा पलटवून घ्यायचा आहे गळा. हे पहा आता याच्यावरती आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची एकदम कडेवरती. असं बोटाने छान प्रेस करून घ्यायचं आपण आणि कडेवरती एकदम अशी शिलाई टाकून घ्यायची. हे पहा असं व्यवस्थित बोटाने प्रेस करून, म्हणजे ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो असा बाहेर दिसला नाही पाहिजे किंवा अस्तरचा पण कपडा असा आपला बाहेर दिसला नाही पाहिजे. एकदम कडेवर अशी सावकाश पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आपल्याला. एकदम सावकाश असं कापड आपलं फिरवून घ्यायचं, म्हणजे प्रेशर फूट उचलून. हे पहा या पद्धतीने असं सावकाश असा आपला जो गोलाकार आकार आहे ना तो व्यवस्थित असा कडेवरती शिलाई टाकून घ्यायच्या. आता इथे पुढे आपला त्रिकोणा आहे बघा, कोना, तिथे सुद्धा व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची आपल्याला, म्हणजे प्रॉपर आपला तिथे पानगळ्याचा तो कोन दिसला पाहिजे. पहा एकदम छान असं असं. हे पहा आता इथे आपल्याला सुई खाली ठेवायची आणि प्रेशर फूट उचलून व्यवस्थित असं सुई परत आपली शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा आकारानुसार आपले कडेवरती अशी सावकाश पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची एकदम कडेवरती. हे पहा किती छान असा आकार दिसतो बघा पानगळ्याचा. किती व्यवस्थित कवर झालाय बघा आपली पेपर कॅनव्हास पट्टी. हे पहा किती छान असा पानगळ्याचा आकार दिसतोय. आता बघा आतल्या बाजूनी पण तुम्हाला दाखवते मी. हे पहा दिसतंय कॅनव्हास तुम्हाला. हे बघा आता आपल्याला असं ते कॅनव्हासची जो बाहेरचा आकार आहे त्याच्या कडेवरती शिलाई टाकून घ्यायची आतल्या बाजूने, म्हणजे कॅनव्हास पट्टी जी आहे ना गळ्याची आपली दिसते पहा पांढरं, तिथून एकदम कडेवरती शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे आपला पेपर कॅनव्हास कुठे गोळा होणार नाही जेव्हा आपण ब्लाऊज घालतो ना त्यावेळेला. एकदम सावकाश असं हे पहा एकदम कोणासुद्धा व्यवस्थित आपल्याला असं हे करायचं आहे. हे पहा वेळोवेळी आपल्याला प्रेशर फूट उचलून व्यवस्थित आकार असा देऊन घ्यायचा आहे. आता पहा किती व्यवस्थित असा वाटतोय पानगळा. आता या गळ्यावर तुम्ही अशी छानपैकी गोल्डन कलरची लेस लावली तर याला खूप छान असं लुक येतो. पहा
किती छान दिसतोय पानगळा, अगदी प्रॉपर पानगळ्याचा शेप दिसतोय. या पद्धतीने तुम्ही सुद्धा पानगळा तयार करून पहा. मी सांगितले त्या पद्धतीने करा. किती व्यवस्थित असा दिसतोय पहा. किती सुंदर असा आकार आहे पहा. ओके, ही पहा आता ही